शरद पवारांनी काँग्रेसमध्ये घर वापसीचे आता संकेत दिलेत। शरद पवार खरंच पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार का या संदर्भातल्या चर्चांना आता उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे। शरद पवारांचा पक्ष राष्ट्रवादी हा विलीन होणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण आलं तर पवार काँग्रेसमध्ये घर वापसी करतील का या संदर्भातल्या अनेक चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। तर शरद पवार त्यांचा राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची चर्चा सुरू झाली आहे। लोकसभा निवडणुकीनंतर काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं वक्तव्य शरद पवारांनी केलंय। शरद पवारांच्या या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांनी मात्र पवार यांच्यावर तुफान टीका केलेली आहे। या सगळ्याचा आढावा घेणारा लोकशाहीचा एक खास रिपोर्ट पाहूया। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार। विलीनीकरणासाठी लोकसभा निवडणुकीनंतरचा मुहूर्त। शरद पवार पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करणार। शरद पवारांना काँग्रेसमध्ये घरवापसी करण्याचे वेध लागलेत की काय अशी शंका येऊ लागली, कारण शरद पवारांनी काँग्रेसमध्ये घरवापसी करण्याचे स्पष्ट संकेत दिले। इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका मांडली। येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात। काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही। वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरू विचारसरणीचे आहोत। वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेससोबत आहोत। यावर कोणताही निर्णय सामूहिकपणे घेतला जाईल। समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्यास ठाकरे देखील सकारात्मक आहेत। उद्धव ठाकरेंची विचारसरणी आमच्यासारखीच आहे। पवारांच्या मुलाखतीतल्या वक्तव्याचं काँग्रेसनं स्वागत केलंय। शरद पवार साहेब मूळ गांधी विचारांचीच आहे। गांधी विचार हा कोणीही पुसू शकत नाही, संपवू शकत नाही। अवकाळी पावसासारखे पक्ष येतात, सत्तेत येतात। काँग्रेस हा नियमित पाऊस आहे आणि हे आता आलेलं हे अवकाळी पावसासारखं आहे। शरद पवारांना पक्ष सांभाळता येत नसल्यानं पवारांनी विलीनीकरणाचा विचार केला असावा असा टोला फडणवीसांनी लगावला। बहुतेक त्यांच्या डोक्यात असेल की काँग्रेसमध्ये विलीन करावा, तर ते काही नवल नाही। यापूर्वी देखील शरद पवार साहेबांनी अनेक वेळा पक्ष तयार केला आणि अनेक वेळा ते काँग्रेसमध्ये गेले। त्यामुळे त्यांनी हा संकेत दिला आहे की आता त्यांचा पक्ष कदाचित त्यांना चालवणं शक्य होणार नाही। त्यामुळे ते काँग्रेसमध्ये या लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार साहेबांचा पक्ष विलीन करतात। शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना मनानं काँग्रेसमय झाले, त्यामुळे विलीनीकरण ही फक्त औपचारिकता राहिल्याचा आरोप एकनाथ शिंदेंनी केला। आज खरं म्हणजे उभाटाची पण काँग्रेस झालेलीच आहे, कारण काँग्रेसची बोली बोलू लागलेली आहे, पाकिस्तानची बोली बोलू लागलेल्या मांडीला लावून बसताय आणि अशा लोकांच्या बरोबर गळ्यात गळे घालताय। त्यामुळे त्यांची काँग्रेस झालेलीच आहे। त्यामुळे आता फक्त एक अनौपचारिकता, काय म्हणतो त्याला आपण, औपचारिकता बाकी। शरद पवारांच्या वक्तव्याचा आपल्या सोयीनं सर्वजण अर्थ काढत असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला। सन्माननीय पवार साहेब ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला त्या बोलण्याचे अर्थ हे भल्या भल्यांना लागत नाही आणि ते जेव्हा पूर्वेकडे बघून बोलतात त्यावेळेला त्यांना पश्चिमेकडे काहीतरी सुचवायचं असतं। हे एव्हाना महाराष्ट्रातल्या आणि सुजाण जनतेला माहिती आहे। त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा आपल्या सोयीनुसार अर्थ जर कुणी काढणार असेल तर त्याला काही अर्थ नाही। शरद पवार जे बोलतात ते करत नाहीत किंवा जे बोलतात त्यामागं खूप दूरचा विचार असतो। पवारांचं मुलाखतीतलं वक्तव्य नेमकं कोणत्या दृष्टिकोनातून आहे याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।